रोल. माननीय राज्यपाल महोदयांनी राजभवन यांच्या अखत्यारीत असलेला 4 प्रोग्रामपैकी आविष्कार 2024 या प्रोग्रामचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये होऊ घातलेल्या आविष्कार 2024 साठी आपण सगळे जमलेले पत्रकार मंडळी आणि सगळ्यांचं आपण स्वागत करतो. हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार 12 तारखेला 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे. 13 आणि 14 तारखेला महाराष्ट्रातून 26 विद्यापीठाचे वेगवेगळे संघ 6 ट्रॅकमध्ये, ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, लॉ, ह्युमॅनिटीज, फिशरीज, ॲनिमल हजबंड्री अशा 6 ट्रॅकमध्ये UG, PG आणि PhDचे विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला आहे. जवळजवळ 777 विद्यार्थ्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन झालं असून सगळे विद्यापीठाचे 26 विद्यापीठाचे कुलगुरू आणि सन्मानी अतिथी या कार्यक्रमाला येऊ घातलेले आहेत. 13 तारखेला पोस्टर प्रेझेंटेशन आहे. 14 तारखेला त्यातून निवडलेल्या संघाचं लाईव्ह प्रेझेंटेशन होणार आहे आणि त्यातून अंतिम संघाची निवड होणार आहे, ज्यांचं पारितोषिक वितरण समारंभ आणि व्हॅलिडिटी हा 15 तारखेला होऊ घातलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माननीय प्राध्यापक मनीष जोशी, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे सेक्रेटरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उपेंद्रभाऊ कुलकर्णी, समाजसेवक आणि मिलिंदजी कांबळे साहेब हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहे. विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कमिटीचं गठन केलेलं असून जवळजवळ 250 लोक टीचिंग नॉन टीचिंगच्या आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे उपयुक्त आहेत. राजभवनाच्या दिलेल्या डायरेक्टनुसार तंतोतंत सगळ्या नियमांचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे अहोरात्र करत आहोत. मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील तमाम 26 विद्यापीठांच्या कुलगुरू आणि तिथल्या सगळ्या टीमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे स्वागत करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य आणि सगळ्यांचं यथोचित मार्गदर्शन आणि डायरेक्टिव्ज अपेक्षित करतो. आणि हा प्रोग्राम कोकणामध्ये होऊ घातलेला आहे, त्यामुळे सगळं पत्रकार बंधूचं आणि पूर्ण महाराष्ट्रीयवासीयांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण आवाजी उपस्थित राहावं. मीडियामध्ये, समाजामध्ये विद्यार्थ्यापर्यंत याचं जास्त कव्हर द्यावं असे आपणास विनंती करतो. या होऊ घातलेल्या आविष्कार 24 या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातले 26 विद्यापीठं यांचा सहभाग आहे. अपेक्षित असं आहे की 6 ट्रॅकमध्ये UG, PG आणि PhDचे 48 विद्यार्थी ते विद्यापीठ संघ निवड करतात आणि ते अंतिम निवड संघ आपल्या विद्यापीठामध्ये आजपासून येऊ घातलेले आहेत. ज्यामध्ये आतापर्यंतच्या रजिस्ट्रेशननुसार 777 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि 777 पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 500 विद्यार्थी आणि रिमेनिंग हे विद्यार्थी आहे. त्यांच्यावर टीम मॅनेजर आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या बाहेरचा कॉन्फिडन्शियल अशी व्हॅल्युएटर टीम असते. ते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून अंतिम विद्यार्थी निवडून अंतिम विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी पारितोषिक त्यांना बहाल केल्या जातील. हे विद्यार्थी 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारीला राजभवनमध्ये माननीय राज्यपालांच्या समक्ष त्यांचं ते प्रेझेंटेशन करतील. थँक्यू.